नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी गुड न्यूज आहे। आता पीक कर्जासाठी ज्या अटी घातल्या होत्या त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत। त्या अटी सक्तीच्या करू नये असे निर्देश या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। राज्यस्तरीय बँकर समितीच्या 163व्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या आहेत। तर मग मित्रांनो, त्या ठिकाणी कोणत्या अटी या ठिकाणी कमी करण्यात आल्या आहे म्हणजे आपले पीक कर्ज घेणे सोपे होईल, या संदर्भात या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो की राज्यात मान्सून चांगलाच सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात आतापर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूर सदृश्य परिस्थितीही निर्माण झाली आहे। पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना आता मशागतीच्या तसेच पेरणीच्या कामांना या ठिकाणी जोर लावला आहे। अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना एक गुड न्यूज दिली आहे। शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे, म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। बँकांनीही शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे। अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकांनी हात आखडता घेऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले होते। राज्यस्तरीय बँकर समितीच्या 163व्या बैठकीत ते बोलत होते। पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची सक्ती केली जाऊ नये। राज्यातील जिल्हा सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण यांना प्राधान्य दिले जावे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। यावेळी समितीने सादर केलेल्या राज्याच्या सन 2024-25 साठीच्या 41,286 कोटी रुपयांच्या वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे। तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी RBI तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावे असेही निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या बैठकीत या ठिकाणी बँकर्स सोबत होते बैठक, त्यामध्ये सिबिल स्कोअरची सक्ती या ठिकाणी जे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा शेतकरी आहे त्यांना पीक कर्ज देताना करण्यात येऊ नये असं या ठिकाणी स्पष्टपणे सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बँकांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यामुळे बँकांनाही यात सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना विश्वास दिला पाहिजे। आम्ही शेतकऱ्यांप्रमाणेच बँकांनाही शासन म्हणून सहकार्य करू, आपल्या मागे ठामपणे उभे राहू असेही मुख्यमंत्री यांनी या ठिकाणी सांगितले आहे। बँकेसोबत चर्चा करून त्यांनी सहकारी बँकांचे बळकटीकरण आणि शेतकऱ्यांना कर्ज देताना सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर या सर्वांनीच या ठिकाणी विविध सूचना बँकर्स किंवा बँकेतील अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो, आता पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरच्या नावाने या ठिकाणी अडवल्या जाणार नाही। ती सिबिल स्कोअर कमी आहे या संदर्भात सांगून तुम्हाला पीक कर्ज न देण्याची जे बँका काम करत होत्या त्या आता करणार नाही। आपल्याला आता कर्ज मिळणे सोपे होईल। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।